Hello guys, welcome to our channel Explore with Rumi. तर आम्ही बऱ्याच दिवसानंतर आता ब्लॉग बनवतो आहे खरं तर मध्ये दिवाळी वगैरे सगळं होतं तर आम्ही शॉर्ट्स टाकले त्यावेळेस रील्स टाकले शॉर्ट्स टाकले आणि आता आज आम्ही नवीन ब्लॉग बनवतो आहे. आजच्या ब्लॉगमध्ये आम्ही चाललो आहे भांडूपला. माझ्या भावाने शॉप टाकलं आहे ते आम्ही बघायला चाललं आहे, खायला चाललं आहे, एक्सप्लोअर करणार आहे, एक्सपिरियन्स करायला चालू चालतं तंदुरी वडापावचे भांडूपमध्ये. भांडूपमध्ये तुम्ही जर कोणी भांडूपमधून बघत असाल तर तुम्ही एकदा भेट द्या. तुम्ही ऐकलंच असणार आहे बेसिकली, पण तरी पण जर आमच्याकडून पोचलं असेल तर तुम्ही नक्कीच भेट द्या. आजचा काय प्लॅन आहे अजून? असं एक प्लॅन आहे पण तो कुठपर्यंत सक्सेस होईल माहीत नाही. जर झालं तर आम्ही ते ॲड करू त्यात. खूपच अनडिसाइडेड आहे ना तो. Undecided आहे ते खूपच actually. म्हणजे काय बोलतात ते अनप्लॅन्ड आहे. अनडिसाइडेड अनप्लॅन्ड आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आम्ही कन्फ्यूज आहोत. तर पण ते इम्पॉर्टंट आहे जे पण आहे ते. पण बघू आता कसं काय होतं ते. तर आमचा ऍक्च्युली जो तुम्हाला आता लास्टची जी क्लिप दिसेल तीही दिसणार की आम्ही काहीतरी घ्यायला गेलेलो पण आम्हाला ते भेटू शकलं नाही अनफॉर्च्युनेटली. त्यांची जी शिपमेंट असते ती पाण्यात बुडाली असं त्यांनी सांगितलं आम्हाला सेल्स पर्सनने. तसं गुगल आम्हाला वेगळंच काहीतरी सांगतोय. गुगलचं म्हणणं आहे की अनइव्हन डिस्ट्रीब्युशन केलं त्या कंपनीने मोठ्या. ज्यांना द्यायचंय त्यांना जास्त दिलं, कोणाला कमी दिलं. सो त्यामुळे आमच्याकडे आता कधी जे अवेलेबल असेल तेव्हा आम्ही घेऊ. येस. सो त्याला आता काही मुहूर्तच नाही पण प्लॅन होता. आता बघू आता बघ काय जाऊन द्या, जो होईल त्यावेळेस बघू. सो आता तोपर्यंत आम्ही प्लॅन पुढे ढकललाय तो. मीठ टाकू का ह्याच्यात? मला नाही माहिती मीठ टाकलेस का तू? मी त्यात टाकले, ह्यात नाही टाकले. आय डोंट नो टाकतात की नाही, मला नाही माहिती. विसरले मी, खूप दिवसांनी मच्छी बनवते. मीठ टाकतच असणार ना. तर मी हे तांदळाचं पीठ घेतलं म्हणून मी टाकते, नाही तर मी नाही टाकत. यात टाकलंय का? मॅरिनेट करताना टाकलंय, भरपूर टाकलंय. ठीक आहे. मसाला कमी झालेला दिसतोय. मी मसाला पण घेते बाजू. सो तर हा एक मच्छीचा पीस आम्ही मसाल्यामध्ये लावलाय मस्त मध्ये. मसाला काय लागलेला नाही. मसाला काय लागत नाही. तो 1 बाय 1 आपण ही प्रोसेस फॉलो करणार पुढे. सगळ्यांना माहिती आहे. एक एक मच्छी काय बोलतात फ्राय करतो आपण. आमचं घर छोट आहे त्यामुळे आमच्याकडे पसारा असतो. आमचं घर छोटासा आहे हमारा. आमचं खूप छोटं घर आहे. सो लवकरच मॅनिफेस्ट करते आम्ही. मटनवाल्या माणसाला आम्ही मच्छी खायला शिकवले. मच्छी मला आवडते पण तू आधी तिकडे कुठे भेटायचं काय मच्छी अशी नाही भेटायची. अशी तर नाहीच भेटत ना पुण्यामध्ये. आपल्याला पुण्यामध्ये सगळं मटन आणि चिकन वालेच आहेत. आणि तिकडे महत्वाचं म्हणजे काय ते
नदीतली मच्छी हा भेटायची, नदीतले गोड मासे असतात ते. समुद्राचे नाही भेटायचे. समुद्राचे खारे मासे नाही, खारे पाणी भेटतात पण तिथे जरा रेअर, खूप रेअर भेटतात म्हणजे. लांब जाऊन घ्यावे हा. लागतात तिथे. सो आमच्याकडे एक चेफ आहे, चेफ दाल चेफ, स्पेशल दाल चेफ. मित्रांनो तुमचं स्वागत आहे आमच्या परत कशाला इंट्रोडक्शन प्रोग्राम मध्ये. आमचं प्रोग्रामचं नाव आहे आणि डाळ स्पेशली रुपेश साहेब बनवणार आहेत. बनवाल तर खाल या एपिसोड मध्ये. आम्ही ऍक्च्युली मीच बनवणार होती, पण म्हंटल तू बनव. आता मी टाकलेलं आहे तेल, आता मी देणार आहे तडका. प्रो तडकावाला नाहीये मी, आमचा नॉर्मल तडकावालेत आम्ही. नाही तरतरली नाही, म्हणजे तेल गरम झालेलं नाही. हा म्हणजे होईल आता ते. फास्ट ठेव ना, आणि मग स्लो करायचं. आणि मग स्लो करायचं आणि मग हळद टाकलीस, हळद मी नंतर टाकतो. नंतर नाही टाकायचं, आधी टाकायचं. ओके, तो हळद पण टाकली आपण. बस बस. आवाज आला, आवाज आला. तो पाण्याचा आवाज आला, तडक्याचा आवाज नाही. झुकझुक तडका दिलेला आहे मी. पाण्याचा आवाज आला. लॉट मोर तडका, लॉट मोर डाळ. डाळ इज रेडी. तर मला माहिती आहे आमटी वगैरे बनवतात लोक, पण आम्हाला ऍक्च्युली बाहेर जायचंय. सो आम्ही म्हटलं थोडं कमीच जेवण बनवूया, आणि घाई गडबड मध्ये बनवण्यापेक्षा असं मस्तपैकी डाळ भात हा म्हणजे काय होतं ना की सारखं सारखं ते थोडस चेंज काहीतरी. आमच्या मास्टर शेफला काय काय येतं सांगा तुम्ही. मास्टर शेफला बघा, डाळ भात लावता येतो, डाळ बनवता येते, आणि स्पेशली चहा बनवता येतो आम्हाला. आणि कॉफी पण बनवतो. कॉफी पण बनवतो मी. आणि तशीच जर वेळ आली तर मग आम्ही मटकीची भाजी पण येते. मटकीची भाजी येते, एकदाच बनवली, एकदाच बनवलेली येते. आता तिला उकळी येऊ द्या, आणि मग आपण तोपर्यंत ताट वगैरे घेऊया. येस, तोपर्यंत आम्ही जेवणाची तयारी करतो, कारण आम्हाला पुढे बाहेर पडायचंय. नाही, रील बनवायची आहे. रील बनवायचे, तेच 2 रील बनवायचे आणि मग आपल्याला बाहेर जायचं. 2 रील बनवून नंतर आम्ही बाहेर जाणार आहे. येस, चला. सो असं काही झालेले आहेत मासे आणि दाल राईस, आणि आम्ही आता बघतोय व्लॉग. चला भेटूया नंतर. वेलकम गाईज टू यूट्यूब चॅनेल एक्सप्लोर विथ रूमी. हा, आणि खूप दिवसांनी आम्ही व्लॉग करतोय, म्हणजे एक आठवड्याचा किंवा 2 आठवड्याचा तरी गॅप झाला असेल. त्यानंतर आम्ही म्हटलं विचार करूया, व्लॉग कंटिन्यू करूया. लास्ट व्लॉग आणि हा व्लॉग आता कंबाईन होणार आहे. येस, कंबाईन होणार आहे. लास्ट मध्ये आम्ही व्लॉग बनवलेला. ऍक्च्युली ते काय होतं ना, असंच थोडं अर्धा राहतं आमचं ब्लॉग एंड होत. आम्ही एंड करायलाच विसरून जातो, म्हणजे काहीतरी लेट होतं, डिले होतं, मग ते राहून जातं. पण यावेळेस आम्ही ट्राय करू की तो ब्लॉग कम्प्लीट करून अपलोड पण करायचा. आणि आजचा काय प्लॅन आहे? आजचा प्लॅन बघा, एक आधीच्याच ब्लॉग मध्ये आम्ही थोडीशी इन्फो दिलेली, ते एक प्लॅन चालू आहे आमचा, त्याच्यावरती आम्ही काम करतोय. तर तिकडेच जाणार आहे पहिला आम्ही. एक प्रोडक्ट आहे, तो परचेस करायचा आहे. हा, असंच समजा. आणि काय ना, मग नंतर आम्ही थोडीशी खरेदी, संसार बघायचं असतो ना, थोडी डीमार्टला जावं लागेल. त्यानंतर बघू, मग आज उपवास आहे मॅडमचा, मग बघूया, थोडं बघूयात काय ते. कायच खाऊ शकतो उपवासाला, असं काय तर खाऊ शकत नाही. मॅडम काय साबुदाणा वडा पण करणार, पण आज खाल्लाय. चला ठीक आहे, चला भेटूया. सो आत्ताच आम्ही थोडेफार रील्स रेकॉर्ड केलेत. सो खूपच चॅलेंजिंग, म्हणजे खूप चॅलेंजिंग असे नाही, पण फन चॅलेंजिंग असे व्हिडिओज तुम्हाला लवकरच इंस्टाग्रामवर आणि यूट्यूबवर भेटणार आहेत. बाकी मी आता पुढे आम्ही जातोय बाहेर. कुठे जातोय? शॉपिंग करणार आहे छोटीशी.
तर मग आम्ही तिथे गेल्यानंतरच ते रिव्हील Record करू. करू. हां, ओके. आहेत. काय नाही, मग भेटूयात तिथेच. सो आम्ही आलो इकडे नायकी फॅक्टरी स्टोअरला. सो आत्ताच आम्ही आलोय घरी. वाजले आहेत किती, ऑलमोस्ट 12. आणि ॲक्च्युली आम्ही ज्या कामासाठी गेलो ते काहीच झालेलं आज नाही काहीच काम नाही. काहीच. म्हणजे जेवढ्या गोष्टी घ्यायच्या होत्या किंवा असं म्हणजे डोक्यात होतं, काहीच नाही झालंय. इवन आम्ही जेवायला गेलो तिकडे पण आम्हाला काय जेवण धडका भेटे ना. सो मग आलोय, दमलोय खूप. आणि आता या ब्लॉगचे एंडिंग इकडेच करतो आम्ही. पुढचा ब्लॉग बघा तुम्ही. मे बी तुम्हाला नवीन काहीतरी दिसेल किंवा मग त्यानंतरच्या ब्लॉगमध्ये मे बी दिसेल. सो भेटूया आपण नंतर. काय बोललात नाही तू?